आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला। हा निधी लाडकी बहीण योजनेमधील अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थ्यांना देण्यासाठी वापरला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा आज गडचिरोली जिल्ह्याचा दौरा। फडणवीस गडचिरोलीच्या दुर्गम भागातील पोलीस ठाण्याला भेट देणार। काही नक्षलवादी मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आत्मसमर्पण करणार। मनसेच्या विभाग अध्यक्षांची थोड्याच वेळामध्ये बैठक। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन। आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक। जालिंदर सुपेकरांवर 550 कोटी मागितल्याचा आरोप करणाऱ्या गायकवाड पितापुत्रांवर 4 वर्षांपूर्वी 2 वेगवेगळे मकोकाचे गुन्हे पिंपरी आणि पुणे पोलिसांकडून गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून गायकवाडच्या आलिशान गाड्या जप्त। वैष्णवी आगवणे मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्याची चौकशी होणार। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन। शस्त्र परवाना कसा मिळाला याची चौकशी होणार। शशांक हगवणे आणि लता हगवणेला खेड न्यायालयामध्ये हजर करणार। जेसीबी विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघंही अटकेत। महाळुंगे पोलीस दोघांना दुपारी 3 वाजता खेड न्यायालयामध्ये हजर करणार। छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगपती लड्डांच्या घरातील दरोडा प्रकरणातील आरोपींच्या वाट्याला प्रत्येकी 20 तोळे सोनं बाकी अमोलने ठेवलं। आरोपींनी दिलेल्या जबाबामध्ये माहिती समोर। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची वेळ यावर्षी पुढे ढकलण्यात आली। पालखी प्रस्थान सोहळा यंदा 3 ते 4 तास उशिराने सुरू होणार। दरवर्षी दुपारी 4 वाजता सुरू होणारा प्रस्थान सोहळा यंदा रात्री 8 पर्यंत सुरू राहणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीमध्ये 7 लाखाहून अधिक मतदार मतदानापासून वंचित राहणार। विधानसभा निवडणुकीनंतर नवी नोंदणी केली असल्यामुळे नियमानुसार त्यांना मतदान करता येणार नाही।